कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी दुःख झाले ओ सागरी दुःख झाले ओ सागरी तो विठ्ठल भरवा तो विठ्ठल दुःख झाले ओ साजनी दुःख झाले ओ साजनी तो विठ्ठल भरवा भरवा तो विठ्ठल भरवा तो माधव भरवा माधव भरवा तो विठ्ठल भरवा तो विठ्ठल तो माधव भरवा तो माधव भरवा तो विठ्ठल भरवा भरवा तो विठ्ठल भरवा बहुत सुकृताची जोडी जोडी बहुत सुकृताची जोडी जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी विठ्ठले आवडी तो विठ्ठल भरवा तो विठ्ठल विठ्ठले आवडी विठ्ठले आवडी तो विठ्ठल भरवा भरवा तो विठ्ठल भरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर वापर कुमा देवीवर तो विठ्ठल तो विठ्ठल भरवा
द्वापर कुमार देवी गुरु विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा माधव बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा हरि 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 चुरा चुरा कर माखन खाया 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 गौलनिकानंद कुंवर कन्हैया गौलनिकानंद कुंवर कन्हैया गौलनिकानंद कुंवर कन्हैया गौलनिकानंद कुंवर कन्हैया काहे बराई दिखावत काहे बराई काहे बराई दिखावत मोहि काहे बराई दिखावत मोहि जानत प्रभु बना तेरा सबही 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 काहे बराई दिखावत मोहि काहे बराई दिखावत मोहि काहे बराई दिखावत मोहि काहे बराई दिखावत मोहि गौर बात सुनाऊ खल सुगला 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 बांध लिया तू अपना गोपाला 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 काहे बराई दिखावत मोहि काहे बराई दिखावत मोहि काहे बराई दिखावत मोहि जानत प्रभु बना तेरा सबही जानत प्रभु बना तेरा सबही काहे बराई दिखावत मोहि काहे बराई दिखावत मोहि काहे बराई दिखावत मोहि काहे बराई दिखावत मोहि रत बन बन गौआ धरा रत बन बन गौआ धरा रत बन
तेरा सबही काहे बड़ाई दिखावत मोही जानत हूँ प्रभु बना तेरा सबही मुबारक माये मुबारक माये मुबारक चुरा चुरा कर माखन खाया, 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 चुरा चुरा कर माखन खाया। गौलन कानंद कुंवर कन्हैया, गौलन कानंद कुंवर कन्हैया, काहे बराई दिखावत मोही, काहे बराई दिखावत मोही, गौलन कानंद कुंवर कन्हैया, गौलन कानंद कुंवर कन्हैया, काहे बड़ाई दिखावत मोही, काहे बड़ाई दिखावत मोही। जानत हूँ प्रभु बना तेरा सबही, जानत हूँ जानत हूँ प्रभु बना तेरा सबही, जानत जानत हूँ प्रभु बना तेरा, प्रभु बना तेरा सब ही, जानत हूँ जानत हूँ, जानत हूँ, जानत हूँ, जानत हूँ, जानत हूँ प्रभु बना तेरा सबही, काहे बराई दिखावत मोही, काहे बराई दिखावत मोही, जानत हूँ प्रभु बना तेरा सबही, जानत हूँ प्रभु बना तेरा, जानत
काहे बराई दिखावत मोही काहे बराई दिखावत सर्वांनी टाळी वाजवा. म्हणा सर्वांनी बोला. चुरा चुरा कर माखन खाया, चुरा चुरा कर माखन खाया, गौळनिकानंद कुंवर कन्हैया, काहे बराई दिखावत मोही, जानत हूँ प्रभुपना तेरा सबही। और बात सुन उखल सुगला, बांध लिया तू अपना गोपाला, काहे बराई दिखावत मोही, जानत हूँ प्रभुपना तेरा सबही। फेरत बन बन गौवा धरावत, किंवा गौवा चरावत, कहे तुकया बंधू लकड़ी ले ले हाथ, काहे बराई दिखावत मोही, जानत हो प्रभुपना तेरा सबही। विठ्ठल विठ्ठल पोरं बरे होते मग। चुरा चुरा कर माखन खाया, गवळनिकानंद कुंवर कन्हैया, काहे बराई दिखावत मोही, जानत हो प्रभुपना तेरा सबही। श्री कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो। बाबाजी सद्गुरु दास तुका, नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवाचे। विठ्ठल विठ्ठल चुरा चुरा कर माखन खाया,
गौलन कानंद कोर कन्हैया, काहे बराई दिखावत मोही, जानत हो प्रभुपना तेरा सबही। संत श्रेष्ठ आवाज वाढवा आता. जगदवंद्य जगद्गुरु जगदोद्धारक संत तुकाराम महाराज यांचा हा तुकाराम महाराजांचे बंधू कान्होबाराय यांचा हा गवळणीपर अभंग आहे. या अभंगातून संत श्रेष्ठ कान्होबाराय म्हणजे तुकाराम महाराजांचे बंधू यांनी हिंदी भाषेतून एका गवळणीचा आणि देवाचा संवाद सांगितलेला आहे. थोडक्यात गवळणीचं आणि देवाचं हे प्रेमाचं भांडण आहे. या भांडणातून त्या गवळणीने भगवंताचं चरित्र सांगितलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल आज महत्वाचा दिवस आहे. 26 जानेवारी आपल्या भारताचा असलेला हा प्रजासत्ताक दिन आहे. आणि या निमित्ताने प्रत्येक शाळांमधून प्रत्येक सोसायटीमधून आपण ध्वजारोहणाचा कार्यक्रम केलेला आहे. भारत मातेला वंदन केलेलं आहे. आणि मला वाटते दरवर्षी आज 26 जानेवारीलाच येतो का काल मागं पुढं होतो. या वर्षी 26 जानेवारीला आलेला आहे. या निमित्ताने आपल्याला ज्या ज्या लोकांनी आपल्या भारत देशाकरता बलिदान दिलं त्यांचं स्मरण करायचं आहे, त्यांचं चिंतन करायचं आहे. आपल्याला बाह्य स्वतंत्रता प्राप्त झाली, स्वराज्य आलं, पण स्वराज्याबरोबर सुराज्य सुद्धा आलं पाहिजे. स्वराज्याकरता खूप प्रयत्न झालेले आहेत. हा सप्ताह जो आहे तो सुराज्याकरता आहे. आम्ही ज्या संस्थेमध्ये शिकलो, आता शिकवण्याचं काम करतो, वैकुंठवासी सद्गुरू जोग महाराज भारताच्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये लोकमान्य टिळकांच्या बरोबर ते काम करत होते. टिळकांचे ते अंतरंग होते. आवर्जून ते लोकमान्य टिळकांना सत्संगामध्ये घेऊन यायचे आणि ते असं म्हणायचे, बळवंतराव स्वराज्य तर आलंच पाहिजे, पण नुसतं स्वराज्य येऊन चालणार नाही, सुराज्य आलं पाहिजे. स्वराज्य आलेलंच आहे, बरेच दिवस झाले, पण अजूनही भ्रष्टाचार चालूच आहे, हिंसाचार चालूच आहे, रागद्वेष सुरू आहेत. याला कारण जर काय असेल तर नुसतं स्वराज्य येऊन चालत नाही, त्या स्वराज्यात कसं राहायचं हेही शिकावं लागतं. संस्काराची आवश्यकता असते आणि म्हणून संस्काराकरता हे कार्यक्रम आहे. विठ्ठल आणि आपल्याला स्वराज्य जे प्राप्त करून घ्यायचंय ते केवळ बाह्य स्वराज्य नको, आपल्याला अंतरंग स्वराज्य प्राप्त झालेलं आहे. जीव हा परमात्मा स्वरूप आहे, ब्रह्मस्वरूप आहे, भगवत रूप आहे. पण जीव हा अज्ञानामुळे बंधनामध्ये अडकलेला आहे. अनेक प्रकारची दुःख तो भोगतोय. मी सुखी, मी दुःखी, मी जन्मणारा, मी मरणारा. आणि या सगळ्या बंधनातून त्याला सोडायचं असेल तर संत संगतीची आवश्यकता आहे. विठ्ठल तुकाराम महाराजांनी म्हटलंय, बंधनाचा तोडू आशा देऊ आशा टाकोनी, देऊ आशा टाकोनी, देऊ आशा टाकोनी. बंधनाचा तोडू आशा देऊ
कीर्तनातलं ध्वजारोहण. विठ्ठल विठ्ठल म्हणून बाह्य मुक्ती बरोबर अंतरंग मुक्ती मिळाली पाहिजे. बाह्य स्वराज्य बरोबर आपल्याला स्वराज्य प्राप्त झालं पाहिजे. त्याच्याकरता संतांचे विचार आपण ऐकले पाहिजेत, संत संगती आपण केली पाहिजे. आणि म्हणून आपलं हे कीर्तन आहे, हा सप्ताह आहे आणि या सप्ताहातील आजचं आपलं हे काल्याचं कीर्तन आहे. काल्याचं कीर्तन म्हणजे प्रसादाचं कीर्तन. आज भगवान परमात्मा आपल्याला प्रसाद देतात. म्हणून एखादा मनुष्य जर 7 दिवस कीर्तन ऐकायला नसेल आला, लोक त्याला आग्रहाने म्हणतात, कमीत कमी तुम्ही आज तरी या काल्याला. नाही तुम्हाला कीर्तनाला येता आलं तरी कमीत कमी 12 वाजता तरी या. कशाला? ते खानदेशात म्हणतात चेंदाईला. पण 12 वाजता आल्यानंतर प्रसाद नाही बरं का. मग तो शिरा आहे, मग तो भात आहे. अगोदर आपण आलो, कीर्तन ऐकलं, तर मग त्याला प्रसादत्व प्राप्त होतं. विठ्ठल कारण प्रसाद शब्दाचा अर्थ केवळ शिरा भात नाहीये. प्रसाद शब्दाचा अर्थ भगवत पूज्यपाद शंकराचार्यांनी भगवद्गीतेमध्ये केलाय. प्रसादस्तु प्रसन्नता. प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते प्रसन्न चेतसो ह्याशु बुद्धी पर्यवतिष्ठते. तिथे ज्ञानोबारायांनी असं लिहिलंय, देखे अखंडित प्रसन्नता आथिजेत चित्ता रिघणे नाही समजता संसार दुःख. मन प्रसन्न होणं हा खरा देवाचा प्रसाद आहे. आपण आपल्या वाट्याला आलेलं काम देवाची सेवा म्हणून जर केलं तर भगवान परमात्मा आपल्याला प्रसाद देतो. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची विरा पूजा केलिया होया पारा तोषा लागी मग तिये पूजे रिझलेनी आत्मराजे वैराग्य सिद्धी देजे पसाय तया. देवाचा प्रसाद म्हणजे मन प्रसन्न होणं. आणि मन प्रसन्न झालं, बाहेर परिस्थिती कशी जरी असली तरी ती माणसाला दुःखी करू शकत नाही. विठ्ठल ऐका, माणसाच्या परिस्थितीपेक्षा सुद्धा त्याची मनस्थिती महत्वाची आहे. एखाद्याची परिस्थिती खूप चांगली असेल आणि मनस्थिती बिघडलेली असेल तो सुखी का दुःखी? दुःखी असतो. परिस्थिती कदाचित सामान्य असेल पण मनस्थिती चांगली असेल तर सामान्य परिस्थितीत सुद्धा लोक आनंदी राहतात. म्हणून जसं आपण परिस्थितीकडे लक्ष देतो तसं मनस्थितीकडे दिलं पाहिजे. परिस्थितीकडेही दिलं पाहिजे, कारण परिस्थितीवर मनस्थिती अवलंबून असते. पण बऱ्याच वेळेला असं होतं, नुसतं परिस्थितीकडे लक्ष दिलं जातं. परिस्थिती एखाद्या वेळेस चांगली होते पण दुर्दैवाने काय बिघडलेली असते? मनस्थिती. मग चांगल्या परिस्थितीचा आनंद बिघडलेल्या मनस्थितीमुळे घेता येत नाही. म्हणून परिस्थिती करता तुम्ही वर्ष द्या, पण मनस्थिती करता कमीत कमी एवढे 8 दिवस काढत जा. परिस्थिती करता पूर्ण दिवस द्या, पण मनस्थिती करता रोज सकाळी अर्धा तास आणि संध्याकाळी अर्धा तास काहीतरी स्वाध्याय केला पाहिजे. नाहीतर परिस्थिती असून फायदा होत नाही. विठ्ठल मन प्रसन्न होणं हाच खरा प्रसाद आहे. देवाच्या प्रसादे करारे पूजन, 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 देवाच्या प्रसादे करारे
भोजन देवाच्या प्रसादे करारे भोजन कोण कोण अधिकारी कोण कोण अधिकारी कोण कोण अधिकारी कोण कोण अधिकारी देवाच्या प्रसादे करारे भोजन 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 मला कोण कोण अधिकारी मला कोण कोण अधिकारी देवाच्या प्रसादे करारे भोजन मला कोण कोण अधिकारी मला कोण कोण बहुतेक काल्याच्या कीर्तनामध्ये दहीहंडी बांधलेली असते. आमच्याकडे आळंदीला दहीहंडीमध्ये दही आणि लाही असते. तुमच्याकडे मुंबईला काय आहे? पेढे, लाडू नाही. मला नेहमी प्रश्न पडतो, पेढे ठेवले पाहिजे, लाडू ठेवले पाहिजे, गुलाबजामुन ठेवला पाहिजे, दही आणि लाहीच खाऊ? त्याच्या पाठीमागं शास्त्र आहे. आपल्या भारतीय संस्कृतीतल्या प्रत्येक क्रियेच्या पाठीमागे विचार आहे, विज्ञान आहे. बऱ्याच वेळेला आपण नुसता विचार सोडून देतो, विज्ञान सोडून देतो, नुसत्या क्रिया ठेवतो आणि मग त्याच्यात विकृती शिरते. दही का, लाही का? लाही जे आहे ते ब्रह्मज्ञानाचं प्रतीक आहे. कशाचं प्रतीक आहे? ब्रह्मज्ञान. कारण लाही तयार करत असताना ती भाजावी लागते. भाजली एकदा लाही की ती खाण्याच्या उपयोगाची असते, पण परत उगवत नाही. तसं ज्ञानाने कर्म भाजलं ते जीवनाच्या उपयोगाचं असतं, परंतु ते परत जन्म मरण करत नाही किंवा सुख दुःख द्यायला परत येत नाही. म्हणून कीर्तनामध्ये ज्ञान सांगितलं जातं. ज्ञान म्हणजे आपण कोण आहे याचं ज्ञान, बरं का? पण केवळ ज्ञान कधी कधी शुष्क होण्याची शक्यता असते. नुसत्याच लाया खा म्हटलं तुम्हाला, तुम्ही काय म्हणणार? अहो त्याच्यात थोडंसं काहीतरी टाका ना. नुसत्या लाया कशा खायच्या? थोडं दही टाका, थोडं ताक टाका, थोडा मसाला टाका, मिसळ करा जरा. म्हणून नुसती लाही चालत नाही, त्याच्याबरोबर दही. दही हे भक्ती प्रेमाचं प्रतीक आहे. केवळ ज्ञान जीवनामध्ये असेल ते अभिमान निर्माण करतं. केवळ ज्ञान कधी कधी शुष्क करतं. म्हणून ज्ञानाबरोबर प्रेम असलं. ज्ञान आणि प्रेम यांचं ऐक्य म्हणजे काला. विठ्ठल विठ्ठल. ऐक्य म्हणजे काला. एखादा मनुष्य जर जेवायला बसला, त्याच्या ताटात जर अनेक पदार्थ वाढले असतील तर सगळे पदार्थ एकत्र करून खात असेल तर आपण काय म्हणतो? काला. म्हणजे सगळ्यांनी एकत्र येणं म्हणजे काला आहे, बरं का? एकत्र येणं म्हणजे शरीराने एकत्र येणं नाही. शरीराने लोक शेजारी शेजारी बसलेले दिसले तरी मनाने कोसो दूर असतात, किलोमीटर दूर असतात. शरीराने एका घरात असले तरी मनाने एक असतीलच असं नाही. म्हणून काला व्हायचा असेल, काला म्हणजे आनंद. आनंद पाहिजे असेल तर एक विचार झाला पाहिजे. गावात काला पाहिजे असेल तर गावात एक विचार पाहिजे. घरात आनंद पाहिजे असेल तर घरात काला पाहिजे, कालवा नको. बऱ्याच वेळेला घरात काला नसतो, काय असतो? कालवा. ह्याचा विचार वेगळा, त्याचा विचार वेगळा, त्याचा विचार वेगळा. कोण इकडं तर कोण तिकडं तर कोण तिकडं. एका संप्रदायात नाहीत, एका पक्षात नाहीत, एका विचारात नाही. सगळा कालवा. असू द्या, विचार जरी वेगवेगळे असले तरी सुद्धा चांगल्या कार्याकरता सगळ्यांनी एक आलं पाहिजे, म्हणजे काल आहे. मनात जर आनंद पाहिजे असेल तर मनात सुद्धा कालवा कालवू नको. मनात एक विचार झाला पाहिजे.
एक विचार झाला पाहिजे, मी ब्रह्म आहे असा विचार झाला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. तीन प्रकारचा काला संतांनी सांगितला. पहिला काला उपजोनिया पुढती येऊ, काला खाऊ दही भात. हा दही भाताचा काला आहे, हे उपलक्षण आहे, सात्विक भोजन केलं पाहिजे. दुसरा काला सांगितला तो मना करता, हरिनामाचा खिचडी काला. 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 प्रेमी मोहिला साधने. प्रेमी मोहिला साधने. हरिनामाचा खिचडी काला. हरिनामाचा खिचडी काला. प्रेमी मोहिला साधने. प्रेमी मोहिला साधने. हरिनामाचा खिचडी काला. हरिनामाचा खिचडी काला. आणि तिसरा काला आहे, तुका म्हणे काला कोठे अभेद देखिला. असा काला सगळ्यात पहिल्यांदा कोणी केला? ऐकताय का तुम्ही? सगळ्यात पहिल्यांदा काला कोणी केला सांगा बरं जरा. भगवान श्रीकृष्णाने केला. कुठे केला? गोकुळामध्ये केला. यमुनेच्या वाळवंटामध्ये भगवान श्रीकृष्णाने सगळे गोपाळ गोळा केले. असं गोलाकार बसवलं गोपाळांना. कमळाच्या पाकळ्या असतात ना, मोठी पाकळी नंतर लहान पाकळी नंतर लहान पाकळी नंतर लहान पाकळी मध्ये भगवान उभे राहिले. जे लहान असतात ना त्यांना देव जवळ घेतो, आणि जे मोठे असतात त्यांना म्हणतो जरा लांब बसा. वयाने लहान नाही, जो वृत्तीने लहान झाला तो देवाच्या जास्त जवळ जातो, आणि जो अभिमानी मनुष्य आहे त्याला देवाच्या जवळ जाता येत नाही. मध्यभागी भगवान परमात्मा उभे राहिलेत. शुकाचार्यांनी त्यांचं वर्णन केलंय. आपल्या डोळ्यासमोर ते दृश्य आणा. बिभ्रद्वेनुम जठर पटयो शृंगवेत्रे च कक्षे. वामे पानव मसृण कवलम तत्फलान्यंगुलीषु. तिष्ठन् मध्ये स्वपरिसुहृदो हासयन् नर्मभिस्वै. स्वर्गे लोके मिशति भुभुजे यज्ञ भोगबाल केली. भगवान परमात्म्याने मोर मुकुट घातलेला आहे. कुरळे कुरळे असे केस आहेत. दिव्य असा पितांबर घातलेला आहे. आणि भगवान परमात्म्याने तो काला जो होता तो एकत्र केलेला आहे. त्याच्यात आपला सुद्धा प्रसाद टाकलेला आहे. आणि डाव्या हातावर भगवंतानी तो काल्याचा प्रसाद घेतलेला आहे. आणि सगळ्यांना तो प्रसाद भगवान परमात्मा वाटत असताना हसवत हसवत वाटत. हासयन नर्मभिस्वई. नर्म विनोद करत करत हसत हसत काला वाटतात. प्रसाद घेत असताना माणसाने हसत हसत घेतला पाहिजे. कीर्तन ऐकताना सुद्धा माणसाने थोडंसं प्रसन्न होऊन ऐकलं पाहिजे. बऱ्याच वेळेला आम्ही कीर्तनाला जातो, समोर बसलेले जे लोक असतात त्यांचे चेहरे पाहिले की असं वाटतं आताच पोचून आले का काय कोणाला. इथं नाही तसं कोणी बरं का. आपण किती देवदेव करतो याला महत्व नाही, आपण किती प्रसन्न राहतो, आनंदी राहतो याला महत्व आहे. विठ्ठल विठ्ठल काल्याच्या निमित्ताने आपल्याला भगवंताचं चरित्र चिंतन करायचं आहे. भगवान श्रीकृष्णाचं चरित्र हे दिव्य चरित्र आहे. नुसतं चरित्राचं जरी उच्चारण आपण केलं तरी सुद्धा आपण पवित्र होऊन जातो. पवित्र होईन चरित्र उच्चारे.
असं काही दिव्य चरित्र भगवंतानी गीतेमध्ये असं म्हटलंय, जन्म कर्मचे मे दिव्यम एवं यो वेत्ति तत्वतः त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैति मामेति सोर्जुन. माझ्या अजत्व जन्मने अक्रियत्वेची कर्म करणे, हे निराकार जो जाणे तो परममुक्त. नुसतं देवाचं चरित्र ऐकलं असं वर्णन केले. पुतना उद्धाराचं चरित्र ऐकलं तर मनुष्य अपेय पान केल्याच्या दोषातून मुक्त होतो. देवाचं चोरीचं चरित्र ऐकलं तर मनुष्य चोरी केल्याच्या दोषातून मुक्त होतो. परत करणार नसेल तर बर का. हो. रासलीलेचं चरित्र ऐकलं तर मनुष्य व्यभिचार केल्याच्या दोषातून मुक्त होतो. विठ्ठल चरित्राचा फक्त उच्चार करायचा आहे, आचार करायचा नाही बरं का. चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, गोकुळी गोकुळी तारू चरित्र ते उच्चारावे. देवासारखा आपल्याला आचार नाही करता येत बरं का, उच्चार करायचा. देवाने एका करंगळीवरच त्या ठिकाणी गोवर्धन उचलला. आपल्याला गोणी उचलेल का? नुगडता बाळपणाची फुली मिया अदानवे सृष्टी केली. करिगिरी धरोनी उमानिली महेंद्र महिमा. कालेंदीचे हृदय शल्य फेडिले. जळत गोकुळ मिया राखिले. वासुरवासाठी लाविले विरंची शिपिशे. प्रथम दशेचे पहाटे माझी कंसायशी आचाटे. महाधेंडे अवचिते लीळाची नाशिली. विठ्ठल म्हणून देवाचं चरित्र आपल्याला ऐकायचं आहे. कान्होबारायांनी जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचे लहान बंधू आहेत, त्यांनी हे एका संवादाच्या माध्यमातून चरित्र सांगितलेलं आहे. एका गोपीचं आणि भगवान परमात्म्याचं असलेलं हे प्रेमाचं भांडण आहे. प्रेमाची व्याख्या करतानाच असं सांगितलंय, भांडणानंतर जे वाढतं त्याला प्रेम असं म्हटलंय. ज्ञानेश्वर महाराजांची कोवी आहे, अहो तान्हयाचे लागता झटे, तेने अधिकची पाना फुटे, रोषे प्रेम दुनवटे पढियंतयाचे. जिथं प्रेम असतं तिथं भांडण झालं तरी त्याच्यामध्ये प्रेम वाढतं. कधी कमी होत नाही त्याला प्रेम म्हणतात, कधी वेगळं राहू देत नाही त्याला प्रेम म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. साधू संतांचं भांडण आहे, आपलं भांडण याच्यात फरक आहे. आपलं भांडण जे असतं ते रागद्वेषाचं भांडण असतं, अज्ञानाचं भांडण आहे, विनाकारण भांडण.
काही काही लोक असे असतात त्यांना भांडणं वाचून करमत नाही म्हणून भांडण. हो, एक बाई होते त्यांना भांडणं वाचून करमत नव्हतं. सगळ्या लोकांनी ठरवलं आज 26 जानेवारी आहे, बाईंच्या बरोबर कोणी भांडायचंच नाही. आपण नाही भांडलं तर ते कशाला भांडतील. सगळ्यांनी ठरवलं काही जरी बोलले तरी आपण काहीच बोलायचं नाही. संध्याकाळपर्यंत कोणाशीच भांडण झालं नाही. पण संध्याकाळच्या वेळेस त्या बाईला काहीतरी वस्तू लागली. काही पूर्वीचा काळ चुलीतून विस्तव आणायला लागायचा. ती विस्तव आणण्याकरता शेजारच्या बाईकडे गेली. म्हटली, बाई मला विस्तव द्याव. तुम्ही विस्तव न्यायला आलात परंतु कशात नेणार विस्तव. ती म्हटली, द्या माझ्या पदरामध्ये. आता पदरात द्या म्हटल्यानंतर समोरची बाई म्हटली, अहो बाई तुम्ही पदरात जर विस्तव टाकला तुम्ही जळाल ना. लागली भांडायला सुरू. मला जळाल म्हणते, तू जळशील, तुझा बाप जळेल, सगळे जळतात, मी जळणार. म्हणजे भांडणाला काही कारण नाही, विनाकारण भांडण्याची काही काय नसवे. पण संतांचं जे भांडण असतं ते प्रेमाचं भांडण आहे. संत भांडायला लागले तरी देवाला आनंद होतो. आपण पूजा करायला लागल्यावर आनंद होईल की नाही सांगता येत नाही. विठ्ठल जनाबाई गवळ शिव्या द्यायला लागले पांडुरंग परमात्म्याला, देवाला आनंद होतो. आपण भजन म्हणायला लागल्यावर होत नाही आनंद. कारण जनाबाईच्या शिव्या सुद्धा प्रेमातल्या आहेत आणि आपलं भजन सुद्धा प्रेमातलं असेल की नाही सांगता येत नाही. म्हणून संतांचं भांडण जे आहे ते प्रेमातलं भांडण आहे. प्रेमाचा एक संवाद या ठिकाणी कान्होबारायांनी सांगितलंय. एक गोपिका आणि भगवान परमात्मा यांच्यातला तो संवाद आहे. काय झालं, भगवान परमात्मा गोकुळामध्ये मथुरेत पहिल्यांदा जन्माला आले. पण मथुरेत भगवान परमात्मा काही थांबले नाही बरं का. कारण मथुरेतलं दर्शन हे जे कारागृहातलं दर्शन आहे, बंधनातलं रूप आहे. आणि भगवान परमात्मा आल्यानंतर तो बंधनात कधीच राहत नाही. म्हणून मथुरेत भगवान परमात्मा न थांबता गोकुळात गेले. गोकुळात भगवान परमात्म्याचं सगळ्यांना दर्शन आहे. भगवान परमात्मा गोकुळात आल्याबरोबर सगळ्यांना आनंद झाला. सगळ्यांनी घोड्या उभारल्या, तोरणं लावली, सगळे आनंदाने नाचायला लागले. गुडिया तोराने, गुडिया तोराने, गुडिया तोरणे, गुडिया तोरणे. करीती कथा गाती गाती, करीती कथा गाती गाणे बाळकृष्ण नंदा करी, बाळकृष्ण नंदा करी, करी बाळकृष्ण नंदा करी, बाळकृष्ण आपल्याला देवाकडे जाता येत नाही म्हणून देवच आपल्याकडे येतो. ही देवाची कृपा आहे बरं का. निर्गुण निराकाराचं ध्यान करता येत नाही म्हणून तोच सगुण साकार झाला. गोकुळातल्या लोकांच्या करता भगवान स्वतःहून गोकुळात गेलेले आहेत आणि सगळ्या गोकुळामध्ये आनंदी आनंद झालेला आहे. सगळे भगवंताचे गीत गाऊ लागले, नाचू लागले. गोकुळात भगवान परमात्मा जवळजवळ 11 वर्ष राहिले बरं का. किती वर्ष राहिले? 11 वर्ष. आणि 11 वर्ष झाल्यानंतर मग भगवान परमात्मा गोकुळातून मथुरेत गेले. भावनेपेक्षा देवाने कर्तव्य महत्वाचं समजलं. मथुरेत गेल्यानंतर परत भगवान परमात्मा गोकुळात आले नाही. मग मथुरेतलं कार्य सुरू झालं. कंसाला मारलं. मथुरेतून भगवान परमात्मा पुन्हा द्वारकेमध्ये गेले. कारण मथुरेत सुद्धा लोकांचा त्रास व्हायला लागला, गोकुळात सुद्धा लोकांचा त्रास होत होता. आपल्यामुळे आपल्या लोकांना त्रास नको म्हणून भगवान परमात्मा द्वारकेला गेले. विठ्ठल आणि द्वारकेमध्ये गेल्यानंतर मुलं झाली, लग्न झालं, भगवंताला मुलं झाली. आता भगवंताला नातवंड झाली. भगवंताच्या अनेक विवाह झाले बरं. सगळं काही करून दाखवलं भगवंताने. 16,108
काही काही लोक म्हणतात 16,108च का? म्हटलं 9वी आली नव्हती म्हणून. याच्यामध्ये अध्यात्म आहे. ज्यांनी ज्यांनी भगवान परमात्म्याचा धावा केला, भगवान परमात्म्याने त्यांचा सर्वांचा स्वीकार केला. देव हा सगळ्यांच्या करता आहे. ह्या 16,108 पत्न्या म्हणजे आपल्या मनाच्या वृत्ती आहेत, ह्या सगळ्या देवाकडे लावायच्या. विठ्ठल आणि एकदा भगवान परमात्मा एक सूर्यग्रहण आलेलं होतं आणि त्या सूर्यग्रहणाच्या निमित्ताने पर्वकाळ म्हणून भगवान परमात्मा द्वारकेतून सगळ्या राण्यांना घेऊन कुरुक्षेत्रावर आले. ऐकताय ना तुम्ही? कोण कोण ऐकते? सगळेच ऐक. हो, ऐक. भगवान परमात्मा द्वारकेहून कुरुक्षेत्रावर आले. इकडून गोकुळातून सुद्धा सगळी मंडळी भगवान परमात्म्याचं दर्शन मिळेल, अनेक वर्षानंतर दिवसानंतर देवाची भेट होईल म्हणून द्वारके आपल्या गोकुळातून सुद्धा सगळी मंडळी त्या ठिकाणी, गोपाळ असतील, गोपिका असतील, ही सगळी मंडळी तिथे कुरुक्षेत्रावर गेली. इकडून हस्तिनापूरवरून सुद्धा अर्जुन, पांडव सगळी मंडळी भगवान परमात्म्याच्या भेटीकरता कुठे गेली? कुरुक्षेत्रावर गेली. आणि कुरुक्षेत्रावरती सगळ्यांची भेट झाली. परंतु आता भगवान परमात्मा द्वारकेचा राजा झालेला आहे. बरोबर सगळी प्रधान मंडळी आहेत आणि 16,108 पत्नी आहेत. त्यामुळे भगवान परमात्मा सगळ्यांना पाहिल्यानंतर, सगळ्यांनी भेटल्यानंतर असं नमस्कार लांबून करायचे आणि काही न बोलता भगवान परमात्मा निघून जायचे. आता गोकुळातली जी लोक होती, गोपाळ होते, त्यांच्याबरोबर भगवान परमात्मा खेळलेले आहेत. गोपिका आहेत, त्यांच्या घरी भगवंतांनी जाऊन चोरी केलेली आहे. त्यांना अशी अपेक्षा होती आताही परमात्मा आमच्या बरोबर, आमच्या जवळ येईल, आमच्या हाताला धरील, आमच्याशी मन मोकळेपणाने बोलील. पण कधी कधी काय होतं, मोठं झाल्यानंतर माणसं पहिल्यासारखी वागत नाही. विठ्ठल पहिला आमच्या बरोबर चाळीत राहत होता, नळावर त्याचे ना आमची भांडणं व्हायची. पण आता काय झाला? मंत्री झाला. आता तो ओळख दाखवत नाही. ओळख दाखवली नाही तर कधी कधी त्याला ओळख आठवण करून द्यावी लागते. आठवलं का एकदा तुम्हाला मी कानफडीत मारली होती? असं काहीतरी सांगावं लागतं. तसं हे सगळी मंडळी आलेली आहेत. आता भगवान परमात्मा तर काय बोलत नाही. पहिला भगवान परमात्मा यायचा, मांडीवर बसायचा, हाताला धरायचा, काहीतरी थट्टा मस्करी करायचा, प्रेमाचा. आणि प्रेमाची मंडळी गपगप बसायला लागली की मग माणसाला शंका येते. प्रेमामध्ये मर्यादा चालत नाही बरं का. प्रेमात मोकळपणा लागतो. विठ्ठल विठ्ठल. प्रेमाची व्यक्ती आवाजाऊ बोलायला लागली तरी सुद्धा माणसाला शंका येते. समजा वडील मुलाला म्हणायला लागले, या महाराज. मुलांनी काय समजायचं? आज आपलं काहीतरी चुकलं. वडील आपल्याला महाराज म्हणतात. म्हणून प्रेमामध्ये आवाजावं चालत नाही. आरुतुर जिथे आहे तिथे आरुतुरच गोड लागतात. आज भगवान परमात्मा कोणाशी बोलत नाही. बोललो तरी आवाजावं बोलतात. सगळे गोपाळ एकत्र झाले. म्हटले देवाला थोडंसं बोलतं करायचंय, त्याचं आपल्याला बोलणं ऐकायचंय. एक गोपाळ म्हटला, अरे तो आता मोठा झालेला आहे, द्वारकेचा राजा झालाय, आणि एक काम करू आपण, असा काही तो आपल्याशी आता बोलणार नाही पहिल्यासारखा, आपण त्याला प्रवचन करायला लावू. मी असं ऐकलं की तो प्रवचन चांगलं करतो. अर्जुनाला त्याने गीता सांगितली, उद्धवाला त्याने सुद्धा गीता सांगितली. मग आपण देवाचं काय ठेवू? प्रवचन ठेवू. म्हणून एका सिंहासनावर देवाला बसवलं. एका बाजूला गोपिका बसले, एका बाजूला गोपाळ बसले आणि देवाला म्हटले करा सुरू. भगवंतानी प्रवचन करायला सुरुवात केली. गतिर्भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुरू प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजमव्यम आकाशे सर्वत्र वसावे वायुने नाव भरयोगे नसावे पावके दहावे वर्षावे जळे पर्वती बैसकानो न संडावे समुद्री रेखानो लांडावे पृथ्वी भूते वहावी ऐसा जो समर्थू तो मी जगाचा नाथू. देव मोठ्या मोठ्या गोष्टी सांगायला लागले. सगळं वेदांतातलं तत्वज्ञान सांगायला लागले. मी जगाचा मालक आहे, मी प्रभू आहे, असा आहे तसा आहे. त्या ऐकणाऱ्यामध्ये एक वयोवृद्ध गोपिका बसलेली होती.
आणि तिने भगवंताला खेळवलेलं आहे. तिच्या घरी भगवंतानी चोरी केलेली आहे. तिला हे भगवंताच्या निर्गुण स्वरूपाचं वर्णन काही आवडलं नाही. भक्ताला देवाचं निर्गुण स्वरूप आवडत नाहीत, भक्ताला देवाचं सगुण रूप आवडत असतं. आणि मग असा भगवान परमात्मा बोलायला लागला, सगळा मर्यादेने बोलतोय. ती गवळण जी होती ती उभी राहिली आणि उभी राहिल्यानंतर प्रवचनातच म्हणायला लागली, मला जास्त बडाई सांगू नकोस. अभंगाचं दुसरं चरण. काहे बड़ाई दिखावत मोही, काहे बड़ाई दिखावत मोही, काहे बड़ाई दिखावत मोही, काहे बड़ाई दिखावत मोही, काहे बड़ाई काहे काहे बड़ाई दिखावत मोही, काहे बड़ाई दिखावत मोही, जानत हूँ प्रभु बना तेरा सबही, जानत हूँ प्रभु बना तेरा सबही, काहे बड़ाई दिखावत मोही, काहे बड़ाई दिखावत मोही, जानत हूँ प्रभु बना तेरा सबही, जानत हूँ प्रभु बना तेरा सबही, काहे बड़ाई दिखावत मोही, काहे बड़ाई दिखावत मोही, काहे बड़ाई दिखावत मोही, जानत हूँ प्रभु बना तेरा सबही, जानत हूँ प्रभु बना तेरा सबही, काहे बड़ाई दिखावत मोही, जानत हूँ प्रभु बना तेरा सबही, जानत हूँ प्रभु बना तेरा सबही. ती उभी राहिली आणि ती म्हणायला लागली, काहे बराही दिखावत मोही, जानत हो प्रभुपणा तेरा सबही. मला कशाला तुझा मोठेपणा सांगतोस, मला सगळा तुझा प्रभुपणा मोठेपणा माहिती आहे. विठ्ठल विठ्ठल मला तुझा मोठेपणा तू सांगू नकोस. तू काय काय केलंय ते सगळं मला माहिती आहे. ही गवळण म्हणजे काही सामान्य गवळणी नव्हत्या बरं का, या काही सामान्य बायका नव्हत्या. असं वर्णन केलंय त्या जान वेद गर्भीच्या श्रुती, श्रुती रूपे नव्हे मत प्राप्ती, त्या परतल्या म्हणून नेती नेती. त्या ठिकाणी वेदातले मंत्रच गोपिकांच्या रूपाने अवतीर्ण झालेले. काही कर्मपर श्रुती आहेत, काही भक्तीपर श्रुती आहेत आणि काही ज्ञानपर श्रुती आहेत. त्या सामान्य स्त्रिया नव्हत्या. ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, एकनाथ महाराज हे सगळे गवळणी होऊन आलेले आहेत. विठ्ठल विठ्ठल म्हणायला लागली, मला कशाला तुझा मोठेपणा तू सांगतो, आणि लहानपणी तू काय काय केले हे सगळं मला माहिती आहे. एखादी आई असते किंवा एखादे वडील असतात, मुलाला शिकवतात, सांभाळतात. पुढे मुलगा एकदम मोठा होतो, परदेशात जातो आणि परदेशातून आल्यानंतर कदाचित तो घरी आपली पार्टी ठेवतो. त्याचे सगळे मित्रमंडळी आलेले असतात. आता खेड्यात राहणारे त्याचे वडील, खेड्यात राहणारी त्याची आई, आणि आलेले मित्र विचारतात, हे घरामध्ये धोतर घातलेले बाबा आहेत ते कोण आहेत, हे नऊवारी साडी घातलेली आई बाई आहे ती कोण आहे. तो म्हणतो, हे घरातले आमच्या नोकर आहेत. आणि हे जर आई वडिलांनी ऐकलं तर आई वडिलांना काय वाटेल, चांगलं वाटेल का. मग अशा वेळेस एखादा खमंग आई असेल ना, तिथंच त्याचा हात धरते आणि तिथंच त्याच्या थोबाडीत आणते. म्हणजे बाळ्या दाद्या, अरे तुला चड्डी घालायची अक्कल नव्हती,
तुला शेंबूड काढायची अक्कल नव्हती, मी तुला किती सांभाळलं आणि तू मला बाई म्हणतो, नोकरानी म्हणतो विठ्ठल विठ्ठल. तशी गोकुळातल्या ज्या बाया आहेत त्यांनी देवाला सांभाळलेलं आहे. देवानी त्यांच्या अंगा खांद्यावर खेळलेले आहेत आणि देवांना त्यांच्या सगुण रूपाची आवड आहे. भक्त जो असतो त्याला निर्गुण रूपाची एवढी आवड नसते. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसे करी. भक्ताला देवाचं सगुण रूप आवडतं, प्रेम आवडत असतं आणि म्हणून ती म्हणायला लागली, मला कशाला तू मोठ्या मोठ्या गोष्टी सांगतोस, मला माहितीये तू कसा होतास आणि काय काय केलंय. आता प्रवचनकाराला जर एखादी बाई असं उठून म्हणायला लागली तर प्रवचनकाराची किती इज्जत राहिलो. परंतु देवाला काही वाटलं नाही, काय प्रेमामध्ये काही वाटत नसतंय. विठ्ठल विठ्ठल. त्या ठिकाणी भगवंतानी सांगितलं, मावशी थांबा थांबा, गप्प बसा जरा, गप्प बसा, माझं डिपॉझिट जप्त करू नका. ती म्हणाली, काय करणार आहे, मला माहिती आहे तू काय काय केलंय. सगळे लोक बघायला लागले, मावशी बघायला लागली, देव सुद्धा तिच्याकडे बघायला लागले. मी काय काय केले सांग बरं मावशी, काय काय केलंय सांगू. पहिल्या चरणात सांगते, चुरा चुरा कर माखन खाया, चुरा चुरा कर माखन खाया, चुरा कर माखन खाया, चुरा 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 कर माखन खाया, चुरा कर माखन खाया. गौलन कानंद कुंवर कन्हैया, गौलन कानंद कुंवर कन्हैया, काहे बढ़ाई दिखावत मोही, काहे बढ़ाई दिखावत मोही. गौलन कानंद कुंवर कन्हैया, गौलन कानंद कुंवर कन्हैया, काहे बढ़ाई दिखावत मोही, काहे बढ़ाई दिखावत मोही. चुरा चुरा कर माखन खाया, गौलन कानंद कुंवर कन्हैया, गौलन कानंद कुंवर कन्हैया, गौलन कानंद कुंवर कन्हैया. गौलन कानंद कुंवर कन्हैया, गौलन कानंद कुंवर कन्हैया, गौलन कानंद कुंवर कन्हैया. आता मला मोठ्या मोठ्या गोष्टी सांगतो, मी जगाचा मालक आहे, मी असा आहे, मी तसा आहे, मी सर्वत्र भरलेला आहे. हे असलं मला काही सांगू नकोस. मला माहितीये तू काय केले लहानपणी. मला अजून माझ्या डोळ्यासमोर तुझं ते लहान रूप येतंय. तू जन्माला आला होतास आणि सगळ्या गोकुळातल्या आम्ही बायका रात्रीच्याच 12 वाजता त्या ठिकाणी आलो होतो. सुंटावडा वाटायचं काम माझ्याकडेच होतं. अरे मी तुझ्या जन्माचा सुंटावडा वाटलाय आणि मला म्हणतो मी अजन्म आहे आणि मी असा आहे आणि मी अव्यक्त आहे आणि मी निराकार आहे. असलं काही सांगू नकोस. तू काय काय केलं होतं. चुरा चुरा कर माखन खाया, गवलन कानंद कुंवर कन्हैया. तू गवळणीच्या घरी जन्माला आला, यशोदेच्या घरी जन्माला आला. अरे लहानपणी काय काय केलंय तू बाबा मला माहितीये. तू चोरून आमच्या घरचं लोणी खाल्लं. विठ्ठल थोडक्यात ती चोरीची लीला सांगते. भगवंताच्या चोरीचं चरित्र सुद्धा दिव्य आहे बरं का. काही काही लोक असा आक्षेप घेतात, तुमचा देव असा कसा हो दुसऱ्याच्या घरची चोरी करतो. आता देवाला चोरी करायला काही कमी होतं का? अहो लक्ष्मी ज्याची दासी आहे, सगळ्या सिद्धी ज्याच्या ताब्यात आहे, तो चोरी कशाला करील?
त्या चोरीमध्ये त्या ठिकाणी अध्यात्म आहे. चोरी केली म्हणजे कशाची? देवाने वित्ताची चोरी केली नाही, चित्ताची चोरी केली. देवाने नुसती चोरी का केली जर विचार करायला आपण लागलो, साधू संतांनी त्याचे खूप भाव काढलेले आहेत. नुसते चोरीचे मी तुम्हाला 50 भाव सांगू शकतो, पण एवढा सांगायला आपल्याला वेळ नाही बरं का. नुसती देवानी चोरीच का केली? 1-2 भाव सांगतो, ऐका. विठ्ठल देवाने चोरी का केली त्याचे 1-2 भाव ऐका. काही लोक देवाकडे गेले आणि देवाला म्हणायला लागले, देवा तुमचं चिंतन करायला आम्हाला वेळ नाही. आजकाल लोकांना काय नाही? वेळ नाही. एखाद्याला जर आपण म्हटलं चला गणेश मैदानावर सप्ताह सुरू आहे, आज काल्याचं कीर्तन आहे, आज तरी चला. काही लोक म्हणतात आम्हाला मरायला वेळ नाही, तुम्ही कुठून वेळ काढला? कीर्तन काढलं. पण वेळ काढावा लागतो बरं का. काही ठिकाणी वेळ काढावाच लागतो. इथं वेळ काढला नाही मग तिकडं हॉस्पिटलमध्ये वेळ काढावा लागतो. विठ्ठल काही लोक देवाला म्हणायला लागले, देवा आम्हाला तुमचं चिंतन करायला लागतं, वेळ नाही. आणि दुसरं म्हणजे आमचं मन तुमच्याकडे लागत नाही. मन फार विचित्र आहे. माशी सगळीकडे बसते, फक्त विस्तवावर बसत नाही. बरोबर आहे का? बसत नाही विस्तवावर माशी? माशीला माहितीये मी विस्तवावर बसले की मी शिल्लक राहत नाही. तसं मन सगळीकडे जातं पण देवाकडे जात नाही, कारण त्याला माहितीये मी देवाकडे गेलो तर मी शिल्लक राहते. आणि माणसाला मीची खूप भीती असते, मी जाऊ देत नाही मनुष्य. विठ्ठल विठ्ठल आणि मी गेल्याशिवाय आनंद नाही, लक्षात ठेवा. म्हणून काही लोकांनी देवाकडे तक्रार केली, देवा आमची इच्छा आहे तुझ्याकडे मन लावायची, काय करू? पूजा करायला लागलं की ते मन बाहेरच पळत आहे. कीर्तन ऐकायला लागलं तरी सुद्धा मन जागेवर राहत नाही. 10 वेळा घरी जाऊन येतं, इकडून कोण आलं तिकडून कोण आलं, लगेच मन चंचल होतं. देवा तुम्हीच असं काहीतरी करा की आमचं मन तुमच्याकडे लागेल, असं तुम्हीच काहीतरी करा. देवाने सांगितलं काय हरकत नाही, मी तुमचं मन चोरतो, फक्त तुम्ही तुमचं मन लोण्यासारखं प्रेमळ करा. विठ्ठल समजा तुमच्या घरी जर रात्री चोरी झाली, रात्री 12-1 वाजता आपल्याला कळलं आपल्या घरी चोरी झाली, चोराने बरंच काही साहित्य घेऊन गेलेलं आहे. माणसाला झोप लागेल का हो? चोरी झाल्यावर नाही. मग चोरी झाल्यानंतर रात्रभर मनुष्य जागा राहतो आणि जागा राहून काय माळ जप करत बसतो का? चोरी झाल्यावर कसलं माळ जपन काय? चोरी झाल्यावर कुठून आला असेल, काय काय नेलं असेल, त्या चोराचं चिंतन घडतं. देवाने सांगितलं चोराचं चिंतन करायचं म्हटलं की तुम्ही रात्र जागता चोरी झाल्यावर, आणि माझं चिंतन करायचं म्हटलं की वेळ नाही म्हणता. मग मी एक काम करतो, मीच तुमच्या घरी येतो, रात्रीची मी चोरी करतो, जाताना तुम्हाला मी सांगून जातो मी चोरलंय म्हणून. तुम्ही रात्रभर माझं ध्यान करता, तुमचा उद्धार होईल. विठ्ठल चोरी ही सुद्धा देवाने आपल्यावर केलेली कृपा आहे. ऐका दुसरा भाव सांगतो. कलियुगातली माणसं जी आहेत यांचं अंतःकरण दूषित झालेलं आहे. अन्न दूषित झालं, पाणी दूषित झालं, त्याच्यामुळे माणसाचं मन सुद्धा काय व्हायला लागलंय? दूषित. कलियुगातल्या माणसाचं मन सारखं चंचल झालेलं आहे. सकाळी सकाळी लोक उठतात आणि वाचायला घेतात काय? ज्ञानेश्वरी. आता वृत्तपत्र पण गेली, मोबाईल बरोबर आहे. काही काही तर बाथरूम मध्ये घेऊन जातात, व्हॉट्सअप कोणाचा आला. आणि बातम्या ऐकत असताना सुद्धा लोक चांगल्या बातम्या ऐकत नाहीत. कलियुगातली माणसं आहेत ती कुठं दरोडा पडला, कुठं बलात्कार झाला, अशा बातम्या रोज घेऊन ऐकतात. आणि त्याने माणसाचं मन कलुषित होण्याची शक्यता असते. भगवंताने सांगितलं तुम्हाला जर चोरीच ऐकायचंय का, मी चोरीचं चरित्र करतो, संतांना लिहायला लावतो,
तुम्ही माझं चोरीचं ऐका, तुमचा उद्धार होईल. म्हणून चोरी आहे. विठ्ठल विठ्ठल. कधी कधी भांडणाने मन त्या ठिकाणी आकृष्ट होत. चित्त चोरी आले नंदाच्या नंदने, 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 आपलं सगळ्यांचं चित्त एकाग्र करण्याकरता देवानी चोरीची लीला केली. आपलं चित्त आकृष्ट करण्याकरता म्हणून खोड्या केल्यात बरं का. काय असतं ऐकताय ना तुम्ही? सगळे ऐकतात का? कधी कधी भांडणाने सुद्धा माणसाचं मन तन्मय होत. काय म्हटलं मी? नीट ऐका बरं का. प्रेमाने मन तन्मय होतं का भांडणाने लवकर होतं? तुमचं काय म्हणणं आहे? एखादी व्यक्ती जर सकाळी सकाळी आपल्या घरी आली आणि काही कारण नसता जर आपल्या बरोबर भांडून गेली, ती व्यक्ती जर लवकर डोक्यात राहते का नुसती आपली चहा पिऊन गेलेली डोक्यात राहते? अहो, प्रेमाची व्यक्ती आठवायची म्हटलं की आठवत नाही, पण एखादा भांडून जर गेला तर लवकर डोक्यातून जात नाही. ज्ञानेश्वरी वाचायला घेतलं तर म्हणतो मला ज्ञानेश्वरीत सुद्धा तोच दिसतोय. सकाळी सकाळी आला आणि भांडून गेला, काही कारण नसताना शिवाय देऊन गेली. झोपेत सुद्धा स्वप्नात तो जातो कधी कधी. मला एका जणांनी सांगितलं, म्हणजे शांत पोरं शिक्षकांच्या डोक्यात राहत नाही. शिक्षक आहे का कोण शाळेतलं इथं? असतील. शांत पोरं जे असतात शिक्षकाच्या डोक्यात राहत नाही, पण वात्रट पोरग असेल ते शिक्षकाच्या स्वप्नात जात राहत. आम्ही सांगू नये आपलं. मी मुंबईला इंजिनिअरिंग लावलं आणि इंजिनिअरिंग कॉलेजची पोरं म्हणजे फार विचित्र पोरं. शिक्षक फळ्याकडे डोकं केलं आणि लिहायला लागला की मागून काहीतरी आवाज काढणार. एक शिक्षक असे रडकुंडीला यायचे, आल्या आल्या बघायचे तो पोरगा आला का नाही आला. तो आला असेल तर म्हणायचं बरं आहे बाबा आज शांततेत आहे. काय का इतकी वात्रट पोरं शिक्षकांना रडवतात. विठ्ठल विठ्ठल. भगवान परमात्म्याने विचार केला, ही कलियुगातली माणसं आहेत, प्रेमाने आपलं ध्यान करू शकत नाही. यांच्या मनात हजार विचार भरलेले आहेत. पैशाचा विचार, घराचा विचार, आमका विचार, ह्याने असं केलं त्याने तसं केलं, आणि यांना आपलं ध्यान होत नाही. माणसानं कीर्तनात आलं तरी अनेक विचार सारखे सुरूच. बघा काय काय लोकांच्या चेहऱ्याकडे बघितलं ना, आपण हसायचं सांगलं तरी हसत नाही, रडायचं सांगितलं तर रडत नाही. समजायचं ऐकायला आलंय पण घरीच आहे अजून, मन लागत नाही त्याला. काय करणार? कलियुगात फार विचित्र झालं. मग देवाने असा विचार केला की आपणच असं काहीतरी करायचं. रोज सकाळी एकाच्या घरी जायचं आणि भांडून यायचं. रोज सकाळी एकाच्या घरी जायचं आणि काहीतरी खोडी करायची. त्या निमित्ताने, भांडणाच्या निमित्ताने त्यांना माझं ध्यान घडेल, त्यांचा उद्धार होईल. विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल.
कोणाच्या घरी जायचं शिंकच तोडून यायचं, कोणाच्या घरी जायचं मडकच फोडून यायचं, कोणाच्या घरी जायचं ते गाईची वासर सोडून द्यायची. लहान लहान मुलं असायची त्यांना चिमटेच काढून यायचं आणि पळून यायचं. आणि मग देवाची गाऱ्हाणी यायला लागली. गाऱ्हाणीच्या निमित्ताने देवाचं चिंतन घडवू लागलं. सगळ्या गवळणी होत्या त्या यशोदेच्या अंगणात यायच्या. यशोदे बाहेर ये. यशोदेला असं वाटायचं का हळदी कुंकाला आल्या का काय माझ्याकडे. म्हणजे अगं हळदी कुंकाला नाही आलोय, कुठे गेला तुझा लाडका. भगवान परमात्मा सुद्धा यशोदेच्या माग यशोदेच्या पदराखाली लपून यायचे बरं का. आणि मग यशोदा विचारायची काय झालं म्हणजे लाडका कुठे गेलाय तुझा, काय झालं काय. मग ती यशोदेला गारानं सांगायची. आणि कोण कोण गारानं सांगतंय भगवान परमात्मा असा पदरवर करायचे. पदरवर झाला आणि देवाचं सुंदर रूप पाहिलं, ती गवळण गारानं सांगायची विसरून जायची. यशोदा म्हणायची तू गारानं सांगायला आली का याला बघायला आली. मनातल्या मनात म्हणायचे खरं तर गाराण्याचं निमित्त आहे, मी तर यालाच बघायला आली. विठ्ठल काय केलं माझ्या कृष्णाने. त्याच्यामध्ये एकनाथ महाराज नावाची गोपी आहे. येतो आमुचे घराशी, येतो आमुचे घराशी, येतो आमुचे घराशी, येतो आमुचे घराशी. गंगा वितोले की तुनासी, गंगा वितोले की तुनासी. ओठे रोनी सांग माझी, ओठे रोनी सांग माझी. सांगगा वासरे सोडी विनिशी, आवरी आवरी तुला काना, आवरी आवरी तुला काना. नाचे राम दासुना, नाचे राम दासुना. आवरी आवरी तुला काना, आवरी आवरी तुला काना. नाचे राम दासुना, नाचे राम दासुना. यशोदे याला आवरवर का काय केलं माझ्या कानाने, काय केलं माझ्या कृष्णाने. म्हटले हा येतो आमच्या घराशी, आमच्या घरी येतो. यशोदा म्हणायचे मग तुम्ही सगळ्या त्याला पाहण्याकरता माझ्याकडे येतात, त्यापेक्षा तो तुमच्या घरी येतोय चांगलं आहे ना. अगं यशोदे काय सांगावं तुला, हा एकटा येत नाही, सगळं गाव गोळा करून घेऊन येतो. आम्हाला सांगतो आपल्या गावामध्ये अयोध्येवरून दिंडी येणार आहे, पंगत घालायची, सगळ्यांनी दही दूध लोणी सगळं चौकात आणून ठेवा. आम्हाला खरं वाटतं आम्ही दही दूध लोणी सगळं चौकात आणलं आणि थोड्या वेळाने येऊन पाहिलं की हा पंक्ती बसवतं, पण माणसाच्या नाही माकडाच्याच पंक्ती बसवतो. आणि असे लोण्याचे गोळे घेतो आणि त्या माकडांच्या तोंडामध्ये घालतो. खा बाबांनो, राम अवतारात मी तुम्हाला काही दिलं नाही, आता कृष्ण अवतार आहे, आता भरपूर खा. बरं आमच्या घरी आल्यानंतर आमच्या लेकी असतात, सुना असतात, विचारतात कृष्णा कस काय आमच्या घरी आला रे. आमचं घर म्हटलं की त्याला राग येतो. म्हणे देईन तोंडावर, तुझ्या बापाचे हे घर तुझ्या बापाचं घर आहे का म्हणतो. तुझं घर आहे, तुझ्या बापाचं घर आहे, लाव का तुझ्या घराला, सोडू का तुझ्या घरात साप. माझं म्हटलेलं देवाला आवडत नाही बरं का. तसं पाहायला गेलं तर ही सगळी सृष्टी कोणाच्या मालकीची आहे, घर कोणाचं कोणीच म्हणत नाही बरं का. घर कोणाचं, देवाचं. शेतीवाडी कोणाची, मुलं बाळ कोणाची, मानायचं आहे हो. आपलंच आहे सगळं, पण मानायचं देवाचं आहे. कशा करता देवाचं मानायचं, आलं तरी अभिमान होत नाही, देवाचं आहे. आणि गेलं तरी दुःख होत नाही, देवाचं होतं देवाने नेलं. विठ्ठल आमच्या घरी हा कृष्ण येतो. आल्यानंतर आमच्या लेकी असतात, सुना असतात, त्यांना विचारतो तुमच्या घरात लोणी आहे का. लोणी आहे का कोणाच्या घरात आजकाल आहे, पण ते
पॅकिंगचं आहे सगळं, बटर. लोणी शब्दाचा अर्थ आहे भक्तिप्रेम. देवाला बाकी काही लागत नाही, देव प्रेम विचारत असतो. आणि ज्याच्या घरात प्रेम असतो त्याच्या घरी देव चोरी करायला जातो. अशा अनेक खोड्या भगवंतांनी केल्या. एक वयोवृद्ध गोपिका होती, ती म्हणायला लागली, कृष्णा तू सगळ्यांच्या घरी जातो, माझ्या घरी येऊन दाखव, नाही तुला जर बांधून ठेवलं तर माझ्यासारखी मीच नाही. भगवंतांनी सांगितलं आज तुमच्याच घरी येणार आहे. सगळ्या गोपाळांना घेतला आणि रात्री बरोबर भगवान परमात्मा गंगू मावशीच्या घरी गेले. गंगू मावशी सुद्धा हुशार होते, तिला माहिती येणार म्हणजे येणार. अशी दहीहंडी लावली मावशीने आणि बरोबर खाली कॉट टाकली आणि मावशीने झोपण्याचं नाटक केलं बरं का. तिला माहिती येणार म्हणजे येणार. आणि रात्री बरोबर 12-1च्या दरम्यान आली ना सगळी मंडळी. त्या दहीहंडी भोवती असे गोपाळ सगळे उभे राहिले. भगवंतानी सांगितलं हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला. बोलायचं नाही बरं का, परमार्थात जास्त बोलायचं नाही, करायचं विठ्ठल. तो पेंद्या म्हणायला लागला, अरे वर दहीहंडी आहे, खाली गंगू मावशी आहे. मी बघितलं नीट निरखून, मावशी मधून मधून डोळे उघडती, म्हणजे झोपलेली दिसत नाही. भगवान म्हणले काही काळजी करू नका, मी आहे ना. देव असल्यानंतर कुठल्या माया मावशीचं काय घाबरायचे कारण नाही. माया काहीच करत नाही. भगवंतानी काय केलं, त्या मावशीच्याच घरासमोर एक असं कमळाचं फुल उमललेलं होतं, तसं देठापासून काढलं आणि कमळाचा असा देठ लांब असतो, बरोबर त्या मडक्यामध्ये देठ घुसवला. खाली जे फुल लोंबत होतं ते फुल तोडलं आणि ओढल्याबरोबर पाईपलाईन सुरू करून दिली. हो, मग पाईपलाईनचा शोध तेव्हापासून लागलाय बरं का. सगळ्यांच्या अंगावर भगवंताने ती पाईपलाईन धरली. तुम्हाला काय लोणी प्यायचंय, दही प्यायचंय प्या आणि गपचूप निघून जा, मावशी जागी आहे, मावशीचा समाचार मी घेतो म्हटले. सगळे गोपाळ गेले. भगवान जायला लागले, मावशी उठले, हात धरला, म्हटले काय रे चोरा, तुला वाटलं काय मी झोपली का काय? मी सगळं तुमचं बघत होते, तुम्ही काय काय करताय, मी तुला धरण्याकरताच झोपेचं नाटक केलं होतं. भगवान परमात्मा म्हटले, मावशी माझ्या नादाला तू लागू नको म्हणजे तू काय करणार आहेस? म्हणजे आज तुला घरात बांधणार आहे आणि तुझ्या आईला आणून दाखवणार आहे. किती गारांनी सांगितले तुझ्या आईला खरं वाटत नाही, म्हणून त्या गंगू मावशीने काय केलं, देवाला आत बसवलं, कडी लावली, कुलूप लावलं आणि सरळ यशोदेकडे गेली. यशोदे बाहेर ये. यशोदा म्हटली, आली का गंगू मावशी? काय झालं? लाड कहा कानाबाई तुझा तुला गोड वाटे, लाड कहा कानाबाई तुझा तुला गोड वाटे, लाड कहा कान्हाबाई तुझा तुला गोड वाटे, लाड कहा कान्हाबाई तुझा तुला गोड वाटे. याच्या गोड्या किती सांगू बाई पत्र सिंधू वाटे, याच्या गोड्या किती सांगू बाई पत्र सिंधू वाटे, याच्या गोड्या किती सांगू बाई पत्र सिंधू वाटे, याच्या गोड्या किती सांगू बाई पत्र सिंधू वाटे. लाड कहा कान्हाबाई तुझा तुला गोड वाटे, लाड कहा कान्हाबाई तुझा तुला गोड वाटे, लाड कहा कान्हाबाई तुझा तुला गोड वाटे, लाड कहा कान्हाबाई तुझा तुला गोड वाटे. मिळवून गोपाळ घरामध्ये शिरे कान्हा, धरू जाता पळोनी जातो यादवांचा राणा. लाड कहा कान्हाबाई तुझा तुला गोड वाटे. यशोदे तुला किती खोड्या सांगायच्या, किती गाराने सांगायच्या, प्रेम असलं की माणसाला दोष दिसत नाही. हे माझं वाक्य लक्षात ठेवा बरं का. एक वाक्य कीर्तनातलं लक्षात राहिलं, तुमचा संसार सुखाचा होऊन जाईल. प्रेम असलं तर माणसाला दोष दिसत नाही आणि प्रेम नसलं तर माणसाला गुण दिसत नाही. काय वाक्य सांगितलंय मी? प्रेम जर असेल तर माणसाला दोष दिसत नाही, प्रेम जर नसेल तर माणसाला गुण दिसत नाही. यशोदेचं भगवंतावर एवढं प्रेम होतं, यशोदेला भगवंताचा दोष दिसत नव्हता. आपल्या घरात का भांडणं होतात?
प्रत्येक जण प्रत्येकाचा दोष काढतो, कारण कोणाचंच कोणावर प्रेम नाही. विठ्ठल विठ्ठल प्रेम वाढण्याकरता देवाचं चरित्र आहे. आणि म्हणून भगवंताला त्या यशोदा म्हणायला लागली, माझ्या कृष्ण तसा नाहीच आहे, तुम्ही काहीतरी आळ घेता, काहीतरी असं करता. ती म्हटली, हे बघ, आज आळ नाही घेतला, आज प्रत्यक्ष त्याला बांधून ठेवलंय, कोंडून ठेवलंय. चल माझ्याबरोबर. यशोदेच्या हाताला धरलं, आपल्या घरी आणलं, कुलूप उघडलं, कडी उघडली, म्हणले बघ जरा कसा बसलाय. यशोदेला सुद्धा वाटलं एवढ्या खात्रीने म्हणते त्यार ते असेलच कृष्ण. यशोदा आतमध्ये गेली आणि पाहिलं खाटेवर ते बाईचंच पोरग बसलेलं होतं. म्हणजे देवाने त्या बाईच्या पोराचं रूप धारण केलं. मग यशोदेचा पारा चढला. यशोदा म्हणायला लागले, ओ गंगू मावशी, चष्मा लागला काय तुम्हाला? नीट दिसत नाही का तुम्हाला? बघा जरा कोण बसलंय. गंगू मावशी आली पाहिलं तर आपलंच पोरग. म्हणली, गोविंद्या तू कधी आला रे इथं बाबा? अगं आई, कृष्ण समजून माझ्या हाताला धरून तूच इथं मला डांबून ठेवलेलं आहे. यशोदेला खूप राग आला. म्हटली, गंगू मावशी, मी काही तुमच्यासारखी मोकळी नाही दुसऱ्याच्या पोराची उनी धुनी काढायला. मला खूप काम आहेत, मी चालले. यशोदा गेली. गंगू मावशी परत घरात येऊन पाहते तर खाटेवर भगवान श्रीकृष्ण बसलेले, मोर मुकुट घातलेला आहे, छोटे छोटे हात, छोटे छोटे पाय, खाली 2 दात, वर 2 दात, कुरळे कुरळे केस, गालावर आलेले, गालावर हसत हसत खळ्या पडलेल्या, आणि हसत हसत देव म्हणायला लागले, गंगू मावशी बरं आहे गाव तुमचं जरा? म्हणजे तू काय जादूगार आहे का रे? म्हटली, आता माझा पोरगा होता ना, आता तू कसं काय आला इथं? हसत हसत भगवान म्हणायला लागले, सांगू का गंगू मावशी, सगळ्या जगाच्या रूपाने मीच आहे. तुझ्या पोरातही मीच आहे, तुझ्यातही मीच आहे, नवे नवे तुझ्या नवऱ्यात सुद्धा मीच आहे, आणि मला सगळी रूपं धारण करता येतात. मी आता तुझ्या पतीचं रूप धारण करतो. ती म्हटली, बाद झाली माझी पाजी. सगळं चरित्र कशा करता सांगितलंय? देवाचं चिंतन घडण्याकरता. विठ्ठल चुरा चुरा कर माखन खाया, गौलनी का आनंद कुवर कन्हैया, काहे बराई दिखावत मोही, जानत हो प्रभुपणा तेरा सबई. मला सगळा तुझा मोठेपणा माहितीये. भगवान परमात्मा ते चोरीचं चरित्र सांगितल्यानंतर त्या गंगू आपल्या मावशीकडे बघून असं म्हणायला लागले, वयोवृद्ध गोपीकडून बघायला लागले, मला याच्यातलं काहीच आठवत नाही. हो, काहीच आठवत नाही, मी चोरी केली, असं केलं, काही नाही. आता भगवान परमात्मा राजा आहेत ना, म्हणून भगवान परमात्मा याचा स्वीकार करत नाही. तेव्हा ती गोपिका म्हणायला लागली, थांब, अजून एक चरित्र सांगते. दुसऱ्या चरणात, और बात सुनो कल सुगाला, और बात कल सुगाला, और बात सुनो कल सुगाला, और बात सुनो कल सुगाला, बादल तू अपना गोपाला, बादल तू अपना गोपाला, बादल काहे बनाई दिखावत मोही, काहे बनाई दिखावत मोही, काहे बनाई दिखावत मोही, काहे बनाई दिखावत मोही. और बात सुन उखल सुगला, बांध लिया तो अपना गोपाला. देवाचं चरित्र सांगत असताना आणखीन एक चरित्र ती गोपिका सांगते. तुला माहिती का, एकदा यशोदेने तुला बांधण्याचा प्रयत्न केला होता. काय झालं, एकदा यशोदा मंथन करत असताना भगवान परमात्मा आले आणि यशोदेचा हात धरला आणि यशोदेच्या मांडीवर बसले. विठ्ठल विठ्ठल आणि मंथनामध्ये विक्षेप झाला. हातच धरला. म्हणून मंथन थांबलं. थांबल्यानंतर भगवान मांडीवर बसले. म्हटले, आई, सगळ्यात जास्त तुला काय आवडतं सांग.
आता देवाची आई आहे. म्हणले कृष्णा सगळ्यात जास्त मला तूच आवडतो. खरं सांग बरं काय, सगळीच लोक म्हणतात मला देव आवडतो, पण दुसरंच आवडत असतं. विठ्ठल विठ्ठल. देवाचं नाव असतं, देवाचं नाव आणि आपलंच गाव. आपल्यासाठी मनुष्य देवाचं नाव पुढे करतो. खाण्याच्या बाबतीत, उत्सवाच्या बाबतीत, बाकी सगळ्या बाबतीमध्ये. पण नेमकं काय आवडतं आपल्याला? देव आवडतो का बाकी आवडतो? आई तुला काय आवडतं सांग. अरे कृष्णा तूच मला आवडतोस आणि तू मला खूप आवडतोस. ज्ञानोबारायांचा अभंग आहे. तुझी आन वाहीन गा देवराया, बहु आवडशी जीवा पासोनिया. देवा तुम्हाला प्राणापेक्षा जास्त आवडतोस. देव फार हुशार आहे बरं का. देव आपल्या आईची सुद्धा परीक्षा घेतोय. आपलं तर काय सोडून द्या, देव परीक्षा घेतो माणसाची. हा म्हणतोय मी आवडतो, पण खरं त्याला दुसरंच काय आवडतंय का बघितलं पाहिजे. काय गेल्यावर याला दुःख होतंय. याला जर पैसे गेल्यावर हरडत असेल समजायचं याला पैसे आवडतात. याला जर मान मिळाला नाही म्हणून दुःख वाटत असेल याला मान आवडतंय. आणि याला जर माझं पूजा घडली नाही, नामस्मरण घडलं नाही, दुःख होत असेल तर याला खरंच मी आवडतोय. विठ्ठल. देवाने आईची परीक्षा घेतली. दूध त्या ठिकाणी तापवायला ठेवलं होतं, ते दूध उतू जायला लागलं. कृष्णा खाली उतर, मला दूध उतरायला आतमध्ये जायचंय. मांडीवरून खाली उतर. आताच तर तू म्हणली ना मला तू आवडतोस म्हणून. आता दूध कधीपासून तुला आवडायला लागलं? अरे कृष्णा वेड्या, मला दूध सुद्धा तुझ्या करताच आवडतं. सगळं आवडावं माणसाला, संसार आवडावा, फक्त संसार देवा करता आहे म्हणून आवडावा, देवाचा आहे म्हणून आवडावा. त्या गोपिकांचं वर्णन केलंय. त्या गोपिका जेवत असताना चांगलं चुंगलं खायच्या. पण का चांगलं चुंगलं खायच्या? शरीर देवाचं आहे, चांगलं राहिलं पाहिजे म्हणून चांगलं खायचं. त्यांचं खाणं भक्तीत जमा झालं. त्यांच्या नटण्याचं वर्णन केलंय 2-2 पानात शुकाचार्याने. कपडे कसे घालत होत्या, वेणी कशी घातली होती, त्यांनी तोंडाला काय लावलं होतं, त्यांनी अंगाला काय लावलं होतं, हातात काय घातलं होतं, नाकात काय घातलं होतं, सगळ्या अलंकाराचं वर्णन आहे. नटण्याला विरोध नाही, फक्त नटणं कोणा करता आहे आणि कशा करता आहे. त्यांचं नटणं सुद्धा देवा करता होतं म्हणून नटणं भक्तीत जमा झालं. आपली पूजा भक्तीत जमा होईल की नाही सांगता येत नाही, आपल्या अहंकारा करता असते. विठ्ठल विठ्ठल. आणि मग देव परीक्षा घेतो. एखादी गोष्ट आपल्या जीवनातून देव हिरावून घेतो. खरंच ह्याची भक्ती आहे का? आणि एखादी गोष्ट गेली, एखादा पैसा गेला, मुलगा गेला, लोक म्हणतात आम्ही आता भजन करणार नाही, आम्ही आता माळ काढून टाकली, आम्ही आता वारी सोडून दिली. देव मनातल्या मनात म्हणतो तुला मी मुळात आवडतच नव्हतं. उलट हे गेलंय ना, आता मी जास्त देवावर प्रेम करणार असा जो म्हणतो, देव त्याचं घेतो आणि त्याला मग परत डबल देतो. विठ्ठल विठ्ठल. आणि मग अशा पद्धतीने भगवंतांनी चोरी केली ते उतरण्याकरता. यशोदा गेली, देवाला राग आला, आणि राग आल्यानंतर भगवंतांनी घरामध्ये एक मुसळ होतं ते घेतलं, डेरा ठेवलेला होता तो फोडून टाकला, वर डेरा अडकवलेला होता तोही फोडला, सगळं दही दूध भगवंताच्या अंगावरती. आणि मग भगवान परमात्म्याची सगळं लीला पाहिली, सगळ्या गोपाळांना बोलवलं. यशोदा आली, आल्यानंतर पाहते तर घरात सगळं दह्या दुधाचा चिखल झालेला आहे. म्हटले आतापर्यंत लोक सांगत होते, मला कधी खरं वाटलं नाही, पण आता खरंच खोडकर झालंय. 5 वर्षापर्यंत मुलाचं लालन करावं, चुकलं तरी त्याला काही बोलायचं नाही, हाणायचं नाही 5 वर्षापर्यंत. पण 5 वर्षाच्या पुढे थोडीशी छडी हातात घेतली पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. 5 वर्षाच्या पुढे गेला, आता कळायला लागलं ना, आता परत म्हणतो मला सारखा मोबाईलच पाहिजे, अभ्यासच करणार नाही, शाळेतच जाणार नाही, त्याला फटकावा चांगला. विठ्ठल विठ्ठल. यशोदेने हातात
काठी घेतली. हाती घेऊन या काठी शिकविते श्रीपती यमुनेची माती खासी. लीला वेगळी आहे. हातात काठी घेतली. यशोदेने सांगितलं आज मी तुला बांधून ठेवणार आहे. पुढे भगवान पळायचे, मागे यशोदा पळायची. पण यशोदेला काही भगवान परमात्मा सापडत नाही. घामाघूम झाली. देवाने यशोदेचे परिश्रम पाहिले आणि स्वतःच उभे राहिले. काठी हातातली फेकली यशोदेने. अहंकार रूपी काठी फेकली की देव थांबतो. बांधण्याकरता सगळी दावी आणली. 9 लाख दावी जोडली, पण भगवान परमात्मा बांधले गेले नाही. 2 बोट कमी पडायचे. भगवान म्हणतो जो म्हणतो मी देवाला बांधेन त्याच्याकडून मी कधीच बांधला जात नाही. साधनेचा अभिमान सुद्धा देवाला प्राप्त करण्यामध्ये आडवा येतो. मी देवाला प्राप्त करील असा अभिमान सुद्धा नको. असं म्हणायचं की देवाची कृपा असेल तर तुम्हाला भेटेल. विठ्ठल आणि मग देवाने बांधून घेतलं. बांधलिया तू आपणा गोपाला. आणि मग नंदबाबांनी भगवंताला सोडवलं. आणि मग पुढे तू काय केलंय शेवटच्या चरणाचा. फेरत बन बन गौवा धरावत, फेरत बन बन गौवा चरावत, 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 फेरत बन बन गौवा चरावत. कहे तुकया बंधुल करिले निहात, कहे तुकया बंधुल करिले निहात, काहे बनाई दिखावत मोही, काहे बनाई दिखावत मोही. तुकया बंधुल करिले निहात, कहे तुकया बंधुल करिले निहात, काहे बनाई दिखावत मोही, काहे बनाई दिखावत मोही. फेरत बन बन गव्वा धरावत, गव्वा चरावत, कहे तुकया बंधू लकडी लेले हात. आठवतं का तुला देवा ज्यावेळेस तू खूप खोड्या करायला लागल्या. यशोदेने सांगितलं आता तू गावात राहायचं नाही, घरात राहायचं नाही, तू शाळेत जायचं. भगवान परमात्म्याला यशोदा म्हटली शाळेत जा. आई मी कोणत्या शाळेत जाऊ. अरे काही शास्त्र शिक, काही वेद शिक, असाच राहतो ठोंब्या. आई ते वेदाला जाऊन विचारून ये तुला कोणी वेद शिकवलाय म्हणून. अगं मी त्याला वेद शिकवलाय, तो काय मला शिकवणार आहे. विठ्ठल विठ्ठल. वसुदेव सुतम देवम कंसचानुरमर्दनम देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरुम, कृष्णं वंदे जगद्गुरुम. मी सगळ्या जगाचा गुरु आहे. मला कोणाकडे जायची गरज नाही, मला काही शिकायची गरज नाही. अरे मग तू काय करणार. मग मी गायी वाळणार. गायी देवाच्या आवडीच्या आहे. इंद्रिय ह्याच गायी आहेत. ह्या इंद्रिय रूपी गायी कशा वळायच्या याच्याकरता भगवान परमात्मा आज गोपाळ झाले. खांद्यावरी कांबळे हातामध्ये काठी खांद्यावरी कांबळे, हातामध्ये काठी, हातामध्ये काठी खांद्यावरी कांबळे, हातामध्ये काठी. तारित से धेनु, तारित से धेनु, तारित से धेनु सावळा. राधे 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 मुकुंद मुरारी, मुकुंद मुरारी. राधे 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 मुकुंद मुरारी. राधे 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 मुकुंद मुरारी. राधे 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 मुकुंद मुरारी.
काठी लागला धेनुचे पाठी काळी घोंगडी हाती पाठी. भगवान परमात्मा गोपाळ झाले. छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल छोटो सोमेरो मदन गोपाल. भगवान परमात्मा निघाले गाई वळायला आणि भगवंतांनी सुंदर अशी वेणू वाजवली बरं का. भागवतामध्ये वेणुगीत नावाचं प्रकरण आलेलं आहे. नुसतं वेणुगीत सांगायचं म्हटलं तर आपल्याला 3 तास लागतील. आपली वेळ संपलेली आहे. तुम्ही म्हणाल सांगतात की काय महाराजात नाही सांगतात. मला तरी कुठे वेळ आहे. विठ्ठल विठ्ठल. आळंदीला आपण एकदा भागवत कथा केली होती. महाराज होते. सकाळी 3 तास संध्याकाळी 3 तास नुसतं वेणुगीत मी 3 तास सांगितलंय. कोणाला जर ऐकायचं असेल तर माझ्या नावाचं एक चॅनल आहे ज्ञानेश्वर माऊली शिंदे. त्याच्यावर भागवत आहे, रामायण आहे आणि संपूर्ण ज्ञानेश्वरी जवळजवळ 17 अध्याय आहेत. मी रोज माऊलीच्या मंदिरात ज्ञानेश्वरी सांगतो. गेली 6 वर्ष झाली रोज 10वा आहे. संपूर्ण जगात ते लाईव्ह दाखवलं जातं. कोणाला ज्ञानेश्वरी शिकायची असेल संत ज्ञानेश्वर महाराज संस्थांच्या पेजवर किंवा माझ्या नावाच्या चॅनलवर आपण बघा. विठ्ठल विठ्ठल. वेणूचं वर्णन संतांनी केलंय. ज्ञानेश्वर महाराजांची वेणू. छंदे छंदे वेणू वाजे त्रिभुवनी घनो गाजे उतावीळ मन माझे भेटावया भेटावया भेटावया. ज्ञानेश्वर महाराजांची वेणू. नंतर नामदेव महाराजांची वेणू. देहुडा चरणी वाजवितो वेणू देहुडा चरणी वाजवितो वेणू. नंतर एकनाथ महाराजांची वेणू. भुलविले वेणू नादे भुलविले वेणू नादे बोलविले वेणू नादे बोलविले वेणू नादे भुलविले वेणू नादे वेणू वाजविला गोविंदे बोलविले वेणू नादे वेणू वाजविला गोविंदे वाजविला गोविंदे वाजविला गोविंदे भुलविले 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 वेणू भुलविले वेणू नादे. एकनाथ महाराजांची वेणू आहे. सेना महाराजांची वेणू आहे. पावा घोंगडी घेवनी पायी संगे गोपाळ घेवनी गाई. त्याच्यानंतर तुकाराम महाराजांची वेणू आहे. गाई गोपाळ यमुनेच्या तटी येती पाणी मिळून जग जेठी चिरे चोळिया त्या धुता विसरती ऊर्ध्व लक्ष लागले कृष्ण मूर्ती कोणा नाठवे हा कोण कुळ याते. झाल्या तटस्थ झाल्या तटस्थ झाल्या तटस्थ झाल्या तटस्थ सकळ नेत्रपाती झाल्या तटस्थ सकळ नेत्रपाती ऐशा गोपिका त्या कामातुर नारी. तुकाराम महाराजांची वेणू. नंतर निळोबारायांची वेणू. मृदू मधुर मधुर वाजवितो वेणू मृदू मधुर मधुर सावळानंदनु नंदाचा सावळानंदनु नंदाचा वाजवितो वेणू मृदू मधुर मधुर वाजवितो वेणू. प्रत्येक संतांनी वेणू म्हटलेली बरं का. नुसते वेणूच्या गवळीने म्हणायचं झालं. आमचे गुरुवारी होते बोधे बाबा. त्यांनी मला जवळजवळ 200 वेणूच्या गवळणी शिकवल्या होत्या.
आजही त्यांची आठवण येते. आणि गवळण म्हटल्याबरोबर सगळं चित्र समोर पुढे उभं राहायचं. मीराबाईंची वेणू आहे. कान्हा बंसरी बजाए गिरधारी, तेरी बंसरी लागे मुको प्यारी. कान्हा बंसरी बजाए गिरधारी, तोरी बंसरी लागे मुको प्यारी. कान्हा बंसरी बजाए गिरधारी, जरा धीरे से बजाना बंसी बजाने वाले, मुरली सुनाने वाले, ओ बंसी बजाने वाले, मुरली सुनाने वाले. शेवटी त्या ठिकाणी भानुदास महाराजांची वेण. सगळ्यांनी टाळी वाजवायची. वृंदावनी वेणुकवना समाय वाजे, वृंदावनी वेणुकवना समाय, वृंदावनी वेणुकवना समाय वाजे, वृंदावनी वेणुकवना समाय वाजे. नादे गोवर्धन गाजे, वेणु नादे गोवर्धन गाजे, पसरोनी मयूर विराजे, पसरोनी मयूर विराजे. भासती यादुराजे, वृंदावनी वेणुकवना समाय वाजे, वृंदावनी वेणुकवना समाय वाजे, वृंदावनी वेणुकवना समाय वाजे. अशी देवानी वेणू वाजवली. सगळ्यांचं मन आपल्याकडे लागण्याकरता साधू संतांचे शब्द ही देवाची वेणू आहे बरं का. ज्ञानेश्वरी वेणू आहे, गीता वेणू आहे, गाथा वेणू आहे. हे शब्द आपण ऐकल्याबरोबर आपलं मन देवाकडे लागल्याशिवाय राहत नाही. म्हणून रोज ज्ञानेश्वरी वाचा, रोज गाथा वाचा, रोज गीता वाचा, रोज भागवत वाचा. तुमचं मन आपोआप देवाकडे लागेल. विठ्ठल विठ्ठल. आणि मग भगवान परमात्म्याने शेवटी अनेक प्रकारचे खेळ खेळले. खेळांचं वर्णन आहे. खेळे काना यमुनेच्या तीरी. अनेक प्रकारचे खेळ झाले. आणि काही गोपाळ देवाला घड्याळ दाखवायला लागले. देवा किती वाजले बघा आता. खांदी भार पोटी भूक, काय खेळायाचे सुख. पोटात जर भूक लागली असेल तर कीर्तन सुद्धा आवडत नाही. म्हणून भगवंतांनी सांगितलं ठीक आहे आता कालाच करायचा आहे. सगळ्यांना एकत्र केलं. म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या शिदोऱ्या माझ्या समोर आणून ठेवा, उघड्या करा. अंतकरण ही आपली शिदोरी आहे. माणसाने देवासमोर ती शिदोरी उघडी केली पाहिजे. आपण जरी उघडी केली नाही तर देवाला प्रत्येकाच्या मनातलं कळतं. त्यापेक्षा आपलं देवाला सांगून टाकायचं विठ्ठल विठ्ठल. पण मोठ्याने सांगायचं नाही बरं का, हळू सांगायचं. नाही तर दुसऱ्याला जर सांगितलं तर त्याचा गैरफायदा दुसरे करेल. मनातल्या मनात देवाला सांगायचं, देवा असं असं माझ्या जीवनात मनात चाललंय, असं असं सगळं घडलंय, तू याच्यातून काहीतरी मार्ग काढ. मग देव काय करतो, आपली शिदोरी आपल्या शिदोरीत मिळवतो. आणि मग आपली अंतकरण शिदोरी सुद्धा शुद्ध होऊन जाते, पवित्र होऊन जाते. कीर्तन ऐकता ऐकता आपण देवाचं चरित्र ऐकलं. देवाचं चरित्र ही देवाची शिदोरी आहे. आणि कीर्तन ऐकता ऐकता आपलं मन सुद्धा देवाच्या आकाराचं तेवढ्यापुरतं जरी झालं तरी पवित्र होतं, शुद्ध होतं. हाच काल आहे. जाताना हा काला घरातून घेऊन जा. अंतकरण भगवंताच्या प्रेमाने भरू द्या. आपोआप त्याच्यातले रागद्वेष कमी होतील, भांडणं कमी होतील, शांतता प्राप्त होईल, आनंद प्राप्त होईल. हाच काल्याचा प्रसाद आपल्याला भगवंताने दिलाय. आणि भगवंताचा सगळ्यांनी जय जयकार केला. आपणही करूया. पुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव कृष्ण भगवान की जय. गोपाळ कुमारी जय गोपाळ कुमारी, गोपाळ कुमारी, गोपाळ कुमारी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज विठ्ठल जय जय विठ्ठल विनेकरी चला विठ्ठल जय जय विठ्ठल 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 तुम्ही वारे लोहीकडे मुखपत्तरोहीकडे लोहीकडे मुखपत्तरोहीकडे तुम्ही वारे लोहीकडे मुखपत्तरोहीकडे वारे दोहीकडे मुखपत्तरोहीकडे वारे दोहीकडे मुखपत्तरोहीकडे मला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम मला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम मला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम राज महाराज धन्य धन्य तेरो नित्य करते लोक धन्य धन्य तेलो नित्य करते